माझं एक ड्युटी आसा जी पळोवपाची. सो तुमी कितें आसा तें प्रोवायड मागीर करतले आनी हांव तुमकां सांगता. उलोवपाक अशें येवंक ना. एकदम तुमचे म्हणणे अननोन मनशान केला. हां खबर ना न्ही आमी नासले न्ही हांवें तशें बरयलां. आता आणि किती एक म्हणे ना हे पंचनामा करा आणि अननोन मनशान बांधलं त्याच्यात अननोन मनशाचेर तुम्ही जर तुमच्याकडे रजिस्टर झालं त्यांनी नावां त्याचे हे कळतले न्ही आमकां मागीर तेंचेर कंप्लेन घालून आमची जागा आमकां साफ करून दिया. ऐका तुम्ही अननोन आता म्हणता ना पहिली जी कंप्लेंट सेम आन्सर रिप्लाय करता. सो जे पहिले तुमचे येयला पळय की वंशेश्वर कमिटी म्हणून समिती सॉरी त्या खातीर तेंकां ते लेटर गेले. अननोन तुम्ही म्हणटा एक कंप्लेंट पहिली कंप्लेंट तेजी आसली महेश कोरगांवकर तेणी ती समिती मेन्शन केली. हां सो समिती देवळाची समिती पहिली कंप्लेंट दिल्ली मॅडमने तेन्ना म्हाका खबर ना सादारण आयकून जाय तेन्ना कितें कन्स्ट्रक्शन हेचेर नासलें जेन्ना तुमचें एप्लिकेशन दिलें तेचेर कन्स्ट्रक्शन नासलें. हे तुमचो दुसरो पॉयंट. फर्स्ट पॉयंट की तुम्ही सांगता अननोन. सो आमकां मेन्शन केला की हे पंचेश्वर समिती सेवा समिती. सो लेटर काढला. सो त्या खातीर ते बीन हांगा आसा अशें आसा. एक जालो पॉयंट तुमचो. दुसरो पॉयंट तुमचो की हे बांदून वयर काडला. हो दुसरो पॉयंट. बांदलेले दिसता वयरूय सरलेले दिसता. बिलोंग्स टू कमिटी ते दाखयले तेंच्यांनी आमकां की कमिटी आसा नांव मेन्शन आसा म्हणून तुमकां लेटर गेले तेंच्या खातीर आनी त्या खातीर हे सायट इन्स्पेक्शन आसा जे पोस्टपोन जावन आयज येयला. सो हे सायट इन्स्पेक्शन आमी करता आनी आमी वयता. बाकी आमी आनी काय हांगासर आमकां आनी काम ना आसा फक्त सायट इन्स्पेक्शन. सो मॅडम कळ्ळें न्हू तेज्या वयर आमचें आनी कांय काम ना आसा हांगासर. इतलेंच आसा इतलेंच वयर चल्ला जमिनीचें. चला ते तितलें मागीर तुमी डॉक्युमेंट जर तुमचे कितें आसा ते मागीर तुमी आमकां धाडटा. ऑलरेडी दिलेलं आसा जमिनीच्या वयरच भितूतले इतके जितके वयर दिसतात आणि बुनियाद ते ना आमकां जमिनीच्या वयर हें आसा पयलेच करतले कन्स्ट्रक्शन. सो वयलेच
किती चलला तुमच्या? आम्ही फक्त एक साईड इन्स्पेक्शन आम्ही आता आम्ही side inspection- प्रत्येक जणांचे आमचे साईड इन्स्पेक्शन जाता. सो तुमचे हे जे आसा पळय हो देवळाचो मॅटर आसा हितून तुमचे तुम्ही कितें ते जादा पळोवप आं. पंचायती कडेन येयल्या म्हणून पंचायत इनवॉल्व जाल्या. हांव प्युअरली सांगता की हे देवस्थानाच्या तुमचो मॅटर आसा. जाग्या जमिनीचो मॅटर तुमचो आसा. हांव जाल्यार क्लियरली सांगता देवळाच्या मॅटरांनी आमी चड पडना. ऍक्च्युली कित्याक त्याचा देवळाचो मॅटर आता तो कसो प्रॉपर्टी फाल्यां कितें येयल्या आमी ना, एक मिनिट देवळाचो कांय संबंध ना. कसं असा देऊळ म्हळ्यार आमकां चान्स ते ना तुम्ही मागीर म्हणून होय. आमच्या प्रॉपर्टी कोणी देऊळ बांदताना आमकां कळटलें आसलें सर आमकां जाणार कशें म्हणटा ओके आता आमचे झालेले आसा तुम्ही आमी डिस्कशन कितें आमी तें पळया. 3 जाण भाव आसा ना फॉर युनिफॉर्मेशन असं एकट्याचे चलना जेन्ना प्रॉपर्टी आसा न्ही सगळ्यांचे आसता बरें. लक्षात दवर. चल देविका आमचें काम जालें. कन्स्ट्रक्शनाक आमी करूं शकता. स्टॉप कन्स्ट्रक्शन नोटीस मारची इमिडिएटली हय इमिजिएटली तूं आमचो प्रोसेस जातलो तो हां तेज्या म्हाका दिसलें हांव सकयलसून येयलो ना. हय आणि तुम्ही इन्स्पेक्शनाक गेल्ले कित्या खातीर कितें जाला प्रॉब्लम कितें? हे एक्चुअली आमकां एक कंप्लेन येयली. कंप्लेन इसली म्हणून आमी ते कंप्लेनीक आमी स्टॉप नोटीस काडून आमी हे सायड इन्स्पेक्शनाक येयला. जे हे सायड इन्स्पेक्शन आसा तेंची कंप्लेनरूय हांगा आसा आनी ते कोणाचेर कंप्लेन घातल्या ते हांगा आसा. तो जादा करून म्हाजे म्हणे आसा हे तेंचे स्वताच्या जमिनीचो मालकीचो प्रश्न आसा आनी त्या प्रश्ना बद्दल तेंच्यांनी आपणून जरी सॉल्व केले न्हू तरी म्हाका बरें दिसतलें. कित्याक अशें देवळांच्या आनीक कित्याक मॅटर आनी ऑटोमॅटिकली जेन्ना समिती म्हणटा तेन्ना ऑटोमॅटिकली त्या लोकांची नांवां येता. सो म्हाका अशें ना येवपाक आवडत. गांवांत बऱ्या भशेन सगळो लोक रावल्यार सुद्दां खूब बरें. सो असो म्हाजो मॅटर आसा. म्हाजे सरपंच म्हणून हांव सांगता. एज अ सरपंच म्हणून तुमी आतां इन्स्पेक्शन केलें कितें मेळ्ळें तुमकां? एक्चुअली कितें आसा जाणा जे कन्स्ट्रक्शन आसा पळय जमिनीच्या पासून वयर कितकें येयला फक्त कन्स्ट्रक्शन जो प्लॉट वयर सरला पळय तितकेंच आमी केलें. सायट इन्स्पेक्शन पळयतना आमी पळयता की जमिनीच्या वयर कितकें सरला जें कितें मेळ्ळा बांदकाम मेळ्ळा तें मेळ्ळा न्हू. आतां तें कोणाचें आसा आनी कोणाच्या जाग्यान आसा आनी कोणा खातीर बांदलां हें तांकां स्वता प्रूफ करचें पडटलें. तेंचो कितें मॅटर आसा तो तेजेर हांव कांयच कमेंट करूं शकना. कळ्ळें न्हू. सो डॉक्युमेंटा खातीर तेंचे फुडें दोतोर कितें इश्यू जालो की जेणे करून सरपंचाक हांगा येवचें पडलें इन्स्पेक्शनाक? आमचे गेले 200 ते 250 वर्सां टेंपल हांगासर एक्जिस्टींग आसा आनी आतां आमचे सगळे गोंयान जे आमचे कोरगांवकर आहा तेंचे देवस्थान तेंचे देवूळ आनी ही सगळे कडेन शिपडले आसले ते एकठांय जावन गेले 6-7 म्हयने जाले एकठांय जावन देवूळ बांदपाचे आमचे प्रयत्न आसले जिनो म्हणजे परत रिकन्स्ट्रक्ट करपाचे. तेका लागून आमी स्टार्ट केलेलें काम. तेतून तेजो भावूय आहा तांकां सगळें खबर आहा. म्हणजे कोण? हेचो भाव गुरुदास कोरगांवकर ताका खबर आहा. तो सुद्दां मेंबर आहा कमिटीचेर. सो ताका सुद्दां खबर आसा तें इट नथींग म्हणजे आमी की बरो सगळ्यांक खबर आहा तें. आनी एक सांगपाचें म्हणजे ही जमीन आहा न्हू ती देवस्थानाची तेची कांय ना. इट इज रॉंगली रिकॉर्डेड तेंचें नांव आसा हांगासर. सो नाव वी आर गोइंग टू फॉलो द प्रॉपर कोर्ट रेमेडी फॉर दॅट. तेजें नांव काडटा न्हू हें नांव आहा तें. एंड ऑलरेडी हे इन्क्लूड दीस 2 प्लॉट्स हांगासर. वो सर्वे नंबर 499-17 499-16 ऑलरेडी तेणी 6 मिटर हे सायडीक घेतलेले आहा. स्वता तेणी इलिगल बांदले दुसऱ्या प्लॉटान आपणाची कंपाऊंड घातलेले आहा. पळय तो हांगासर आहा हेचे प्लॉटान हेचे प्लॉट पळय हो आहा तो कंपाऊंड. सो आमी तेका लागून तेणी कंप्लेन केली. तेका सगळें खबर आसा. तेका सगळें खबर आहा. तो फक्त नाटकां करता आनी कांय ना. हे आतां ये फुडें. हांव चेतन कोरगांवकर. आमी हे देवस्थानाचे हे आमचे देवस्थान आमचे आमी बांदूंक ना हे म्हाज्या बाबान बांदूंक ना
हे आमच्या पुर्वजांचे ह्याच्यासून आमची सुरवात जालेली आहे. फाल्यां खंयच्याय देवाक आमी हे करतलो जाल्यार पयलीं आमी हांगा पांया पडन फुडें आमकां कितें बरें काम करत जाल्यार आमकां ह्या देवळान येवन हांगा पांया पडन हांगासून फुडें आमकां हें करूंक जाय. त्या खातीर हो जो आहा न्हू हो जो इशू आहा हो जाग्याचो इशू ना. हेंच्यांनी हो रॉंग इन्स्टिट्यूट करून हो देवळाचो इशू करून उडयलेलो आहा. हे देवळा कडेन कोणी हें करपाचें न्हू, देवा कडेन कोणी आपली जीत करपाची न्हू. हे आमी करता ते आमचे पर्सनल हेका न्हू. आमी हांगा येवन हांगा रावपाक ना, हांगा रूम काडपाक ना, हांगा काय करपाक ना. हे देवा खातीर एक बरें स्थान, एक बरें मनाक पसून देवाक पांया पडांक जाय, मना पसून इच्छा सांग जाय देवा कडेन येवपाची, म्हणून आमी तो बरो स्नान करूंक देवाक दिवंक सोदता. त्या खातीर हे आमी एक कमिटी फुडें सरलेली आहा जेची NOC आमकां कमळेश्वर देवस्थानान दिलेली आहा ऑलरेडी. त्या बेजिसाचेर आमी फुडें सरल्या. आमकां समज ती NOC नसली जाल्यार आमी हालचाल करचेच नासले. आमकां देवस्थानान NOC दिल्या. देवस्थानान NOC दिल्या की तुमची एक हे मोडपाक पावल्या की ती बरी कंडिशन ना म्हणून रिपेर करात. आनी आतां रिपेर करतना एक बरी हें करपाचें, घर कशें देवाक बांदपाचें ते हेजेर आमी विचार केलेले आहा. हांगा कोणाचे पर्सनल आमी कोणाक हें करनात. कोण एकामेका पर्सनल कमेंट करता तेंच्यांनी एकामेकाचें पर्सनल कमेंट करपाचें न्हू. आनी ही जी पार्टीन जेन्ना आमकां कंप्लेन घालून कोण ते आयल्या तेंच्यांनी इतलेंच लक्षांत दवरपाचें की ही जी जमीन दिलेली आहा न्हू ही कोणी तेंच्यांनी इकती घेवंक ना. ही तांकां कमळेश्वर देवस्थानान तांकां म्हणजे न्हू ही आमकां दिलेली आहा. म्हणजे त्या टायमार दिलेली आहा जेन्ना कमळेश्वर देवस्थान स्थापना जालेली. त्या टायमार सगळ्यांक कोरगांवकार फॅमिलीक न्ही दिलेली आहा, सगळ्यांनी भागोवन दिलेली आहा. त्या टायमार थोडे पुर्वज आमचे हांगा आसले, थोडे दुसऱ्या जाग्याचेर आसले. त्या टायमार तेंची नांवां त्या टायमार कोणी सर्वे केले तेन्ना कोणी आपली नांवां दिली आनी कोण नसले तेंच्यांनी बेनिफीट घेतला न्हू. आमच्या पुर्वजांची नांवां ह्या जाग्याचेर ना कित्याक आमचे पुर्वज कामा धंद्या खातीर पोटा पाणया खातीर दुसरे कडेन वचून स्थारीक जाले खंय, बट कनेक्शन तुटांक ना. आमी देवाक म्हणून पांया पडांक येताना पयलीं हांगा पांया पडटा, पयलीं कमळेश्वराक पांया पडून पयलीं हांगा येता आनी हांगा जावनूच आमचे सगळे पावन जाता आमकां. आनी हो स्थान आमी डिवेलप करूंक सोदता, बरें करूंक सोदता. आमच्या स्वता खातीर ना, आमचे सगळे कोरगांवकर फॅमिली खातीर करूंक सोदता. त्या खातीर हांव सगळ्यां खातीर रिक्वेस्ट करूंक सोदता कोणी ह्या जाग्या खातीर ह्या स्थानी बांदता न्हू त्या खातीर कोणी ऑपोजिशन काडला, कोणी अटकळ हाडटा तेंच्यांनी हे अटकळ हाडपाचें न्हू. हे देवाच्या विरोध वयपाचें न्हू. आमी आमच्या पर्सनल हेका कांयच करना, देवा खातीर करता, सगळ्या खातीर करता. सो हांव रिक्वेस्ट करता की कोणीच हेचेर अटकळ हाडपाचें न्हू. जावं आमकां बरो मार्ग दिवपाचो आनी हें देवूळ कंप्लीट करून घेवपाचें.